तर ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंमधनासाठी फॉर्म भरले होते, त्यांचे मला खूप सारे मेसेज आले आहे, म्हणजे कमेंटसुद्धा आले आहे. पंडित दीनदयालचा हा फॉर्म भरून खूप सारे दिवस झाले आहे, महिने झाले आहे, तरी आमची DBT आली नाही आहे किंवा PO ऑफिसकडून सुद्धा अप्रूव्ह झाला आहे, तरी आमचे पैसे आले नाही आहेत. तर कधी येणार? त्या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, जे विद्यार्थी यामध्ये रिन्यूअल आहे आणि न्यू आहे, या दोन्ही विद्यार्थ्यांचा आपण यामध्ये विचार करू. काही रिन्युअल विद्यार्थ्यांचे पैसे आलेले आहे. त्याचं मेन कारण आहे त्यांचा कोर्सनुसार पैसे येतो. तुम्ही कोणत्या कोर्सला आहे ते डिपेंड करते या ठिकाणी. आणि जे रिन्युअल विद्यार्थ्यांचे पैसे आले नाही आहे, त्यांचे पैसे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येऊ शकतो. आणि राहिला प्रश्न जे विद्यार्थी नवीन आहे, ज्यांनी पंडित दीनदयाल स्वयंमधनासाठी फॉर्म भरले होते, त्यांचे पैसे हे मार्च किंवा एप्रिलमध्ये येऊ शकतो. शक्यतो एप्रिलमध्ये येऊ शकतो, कारण तुम्ही पंडित दीनदयाल स्वयंमधनासाठी फॉर्म भरला आहे, तर तुमचे पैसे लवकर येत नसतो. साधारणतः तुम्हाला 2 किंवा 3 महिने लागते. आणि त्यामध्ये तुम्हाला जे तुमची DBT मिळते, एकासोबत कधी कधी 2 सायकलसुद्धा तुम्हाला मिळून जाते. म्हणजे फर्स्ट सायकल आणि सेकंड सायकल समथिंग 30,000पर्यंत तुम्हाला सायकल मिळून जाते. किंवा तुमचे जर एप्रिलमध्ये जर पैसे आले, तर तुम्हाला 1.5 महिन्यानंतर तुम्हाला तुमची दुसरी सायकलसुद्धा पडतो. त्यानुसार तुम्हाला पैसे मिळते. आणि ही पण गोष्ट समजून घ्या की तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे पडत नाही, तर ते काही महिने घेतात. तर महिन्यानंतर तुमचे पैसे पडले जातात, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. ठीक आहे. तर आता तुमचे काही कन्फ्युजन दूर झाले असेल की तुमचे पैसे कधी येणार आहे. जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये असेल, ते जर हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो. तर तुमचे जानेवारीमध्ये पैसे पडले असेल, तुमचे इथून 3 महिन्यानंतर तुमचे DBT येते. जसं फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या 3 तारखेला तुमची DBT येत असतो किंवा 6 तारखेला DBT येत असतो. आता DBT वाढली आहे. अगोदर 2025मध्ये फक्त 12,900 मिळत होते, परंतु आता 16,000 समथिंग अशी DBT मिळते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन अपडेट मिळत राहील. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.